साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। एक गुंज सोने सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण केले नाही, त्या सुवर्ण मंदिराचे कौतुक करण्यात वेळ घालवत महापौरांनी पालिकेच्या 5000 कर्मचाऱ्यांचा अपमान केला आहे, असं म्हणत 26 जानेवारी रोजीच्या भाषणावर कामगार नेते अशोक जानराव यांनी टीका केली आहे। 4 दिवसांपूर्वी 72व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या आवारात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर सोलापूरवासियांना उद्देशून भाषण करताना महापौर म्हणाल्या, सिद्धरामेश्वरांच्या सुवर्ण मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे। शहराच्या विविध भागात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे, असं म्हणत महापौरांनी मूळ विषयाला सोयीनुसार बाजूला सारल्याचे दिसून येते। पालिकेच्या 5000 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू करावा, असा शासनाचा आदेश प्राप्त आहे। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव देखील मंजूर झाला आहे। आकृतीबंदचा विषय अंमलबजावणी अभावी प्रलंबित आहे, अशा धोरणात्मक विषयावर ठोस अशी घोषणा करणे महापौरांना अपेक्षित असताना महापौर मात्र भुईकोट किल्ल्याच्या पुनर्वसन करण्याच्या घोषणा करण्यात आपल्या भाषणाचा वेळ वाया घातला, असं म्हणत कामगार नेते अशोक जानराव यांनी महापौरांच्या 26 जानेवारी रोजी केलेल्या भाषणावर सडकून टीका केली। सिद्धरामेश्वराच्या मंदिराला एक गुंजभर सुद्धा सोनं दिलं नसताना आम्ही हे अतिशय चांगल्या पद्धतीचं सुवर्ण मंदिर बनवू अशा घोषणा केल्या। भुईकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अशाच पद्धतीनं घोषणा केल्या। ज्या स्मार्ट सिटीमध्ये सगळ्या शहरातले रस्ते उखडलेले आहेत, धूळपूर झालेला आहे, सोलापूरला सगळी माणसं धूळपूर म्हणायला लागलेली आहेत, याकडे लक्ष नाही, कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही, शहरवासियांच्या मूलभूत प्रश्नाकडं यांचं लक्ष नाही आणि वाटेल त्या गोष्टी त्यांनी त्या दिवशी बोलल्या। ह्या सगळ्या गोष्टी ह्या निषेधार्ह आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो। वास्तविक पाहता कामगार कर्मचारी त्यांच्या जीवावर आपण या सोलापूर शहराचा चेहरा आणि मोहरा बदलून टाकत असतो। त्या कामगार कर्मचाऱ्यांच्या पदरात काय दिलं हो तुम्ही? काहीही नाही। जे ठराव करून पास झालेले ठराव झालेले आहेत, त्या ठरावाप्रमाणे नुसतं राज्य शासनाची तुम्हाला मंजुरी घ्यायची आहे, ती पाठवायला सुद्धा तुम्हाला वेळ नाही आणि बाता मारता वेगवेगळ्या पद्धतीच्या, हे काय बरोबर नाही। काल 26 जानेवारीला केलेले भाषण महापौरांनी ते आम्हाला अजिबात मान्य नाही, कुठल्याही कामगाराला ते मान्य झालेलं नाही। अशा पद्धतीचा आम्ही त्या भाषणाचा निषेध व्यक्त करतो आणि येत्या 10 तारखेला आम्ही मात्र सोलापूर महानगरपालिका या दोन्ही प्रश्नासाठी म्हणजेच आकृतीबंद आणि त्याचबरोबर 7वा वेतन हे ताबडतोबीनं राज्य शासनाकडे पाठवावं, या कामासाठी आम्ही 10 फेब्रुवारीला संपूर्ण महानगरपालिकेचं कामकाज बंद करणार आहोत, अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतो।